हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण गौरी गणपती विशेष कापसाची कंठी किंवा कापसाची वस्त्रमाळ घरच्या घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर ही कापसाची कंठी बनवण्याची इथं मी खूपच सोपी पद्धत सांगितली आहे आणि तुम्ही जर या पद्धतीने ही कंठी बनवली तर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही ही कंठी अगदी घरच्या घरी रेडी करू शकता। आणि ही कंठी तुम्ही गौराईसाठी, गणपतीसाठी किंवा शंकरोबासाठी देखील वापरू शकता। अतिशय सुंदर वाटते। आणि ही कापसाची कंठी बनवण्याची पद्धत इथं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर इथं आपण कंठी बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते बघूया। तर त्यासाठी इथं बघा मी साडीमध्ये जो असा एखादा पुठ्ठा वगैरे मिळतो तो घेतलाय आणि त्यानंतर बघा इथं मी अशा 2 पट्ट्या काढून घेतल्यात। साधारण आपल्या हाताच्या साईजच्या असतील एवढ्या आपल्याला या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। पट्ट्या काढताना तो कागद थोडासा कडकच घ्यायचा आहे आपल्याला। आणि त्यानंतर इथं मी घेतली कात्री, फेविकॉल, स्टॅपलर आहे। त्यानंतर इथं मी घेतल्या टिकली घेतली आहे। याऐवजी तुम्ही बाजारात स्टोन वगैरे मिळतात बघा, तर ते घेतले तरी देखील चालते, त्याने अजून खूप छान ही कंठी दिसेल। त्यानंतर आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कापूस। आणि त्यानंतर इथं मी एक छोटं आणि एक मोठं असं सर्कल इथं कट करून घेतलं आहे। त्यानंतर बघा हे जे छोटं सर्कल आहे असे आपल्याला 8 सर्कल हवे आहेत साईडला लावण्यासाठी आणि मध्ये फक्त एकच हवं आहे सेंटरला जे मोठं आहे ते। तर इथं मी या पुठ्ठ्यावरती अगोदर ही सर्कल अशी काढून घेते आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सर्कल कात्रीने कट करून घ्यायचे आहेत। तर इथं बघा मी ही सर्कल अशी कात्रीने कट करून घेते आहे आणि इथं ही सर्कल मी पूर्णपणे कट करून घेतली आहेत। त्यानंतर आता आपण बघूयात की परफेक्ट अशी कापसाची फुलवात कशी बनवायची। तर त्यासाठी इथं मी अगदी थोडासा असा कापसाचा छोटा तुकडा घेतला आहे आणि त्यानंतर याला असं लेयर दिल्यासारखं आपल्याला करायचं आहे। याला थोडंसं असं पिंजून घ्यायचं आहे आपल्याला। फुलवात बनवताना असे त्याला 2-3 लेयर्स द्यायचे जेणेकरून फुलवात अगदी छान गोल अशी तयार होते। आणि त्यानंतर इथं बघा मी कापसाचा अगदी छोटा एक तुकडा घेतला आहे आणि याची आपल्याला अगदीच एक छोटी अशी गोळी बनवून घ्यायची आहे आणि ही गोळी आपल्याला मध्ये या कापसाच्या बरोबर मधोमध अशी ठेवायची आहे। आणि त्यानंतर साईडचा भाग अशा पद्धतीने एका जागी बनवून आपल्याला हा खालचा भाग असा पूर्णपणे असा पिळून घ्यायचा आहे। फुलवातीचं टोक बनवताना याला थोडंसं असं आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे जेणेकरून फुलवातीचं टोक अगदी छान असं ताठ तयार होतं, कडक असं राहतं आणि त्यामुळे फुलवात देखील पेटायला अगदी छान आपल्याला मदत होते। तर कंठीसाठी लागणारी सर्व फुलवाती इथं मी बनवून घेतल्यात आणि आता आपण कंठीवरती लावणारं जे फूल आहे ते बनवून घेऊयात। तर त्यासाठी इथं मी अगोदर हे छोटं सर्कल घेतलं आहे आणि याच्या आपल्याला एक थोडीशी जागा सोडून, कडेची जागा सोडून आपल्याला याला असा फेविकॉल लावून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं मी अशा निवडकच फुलवाती घेतल्यात आणि फुलवात लावताना ती थोडंसं या सेंटरच्या अगदी थोडंसं बाहेर आली पाहिजे अशा पद्धतीने ही फुलवात आपल्याला इथं लावायची आहे। आणि फुलवात या सेंटरवरती लावताना ती व्यवस्थित अशी प्रेस करून घ्या जेणेकरून फुलवाती हलणार नाहीत आणि अगदी व्यवस्थित बसल्या जातील। तर याच पद्धतीने आपल्याला हे असं संपूर्ण फूल बनवून घ्यायचं आहे। फेविकॉल लावल्यानंतर याला बघा लगेच हलवू नका, नाहीतर फुलवाती विस्कटल्या जातील। थोडंसं याला सुकू द्या जेणेकरून फूल अगदी छान असं तयार होतं, फुलं देखील अगदी व्यवस्थित बसतात। तर इथं बघा हे माझं असं फूल तयार झालं आहे आणि आता याच्या सेंटरवरती इथं मी अशी एक टिकली लावणार आहे। तर तुम्ही इथं टिकली देखील लावू शकता किंवा एखादा स्टोन जरी वापरला तरी देखील चालेल। तर मी इथं टिकलीचा वापर करते आहे। सर्वात अगोदर फुलवाती व्यवस्थित बसवून घ्या आणि त्यानंतरच यावरती टिकली किंवा यावरती तुम्हाला जर काही स्टोन वगैरे काही लावायचं असेल तर तो तुम्ही यावरती लावू शकता। तर मी इथं यावरती अशी टिकली लावून घेते आहे आणि इथं आपलं हे असं फूल तयार झालं आहे, तुम्ही बघू शकताय। तर हे खूपच सुंदर असं फूल आपण फक्त कापसापासून बनवलं आहे आणि याच पद्धतीने इथं मी तुम्हाला अजून एक फूल असं बनवून दाखवते बघा। तर सर्वात अगोदर सर्क्युलर शेपमध्ये आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर
फुलवाती आपल्याला अशा सेट करून घ्यायच्या आहेत। अगदी या सेंटरच्या थोड्याशा बाहेर गेल्या पाहिजेत, या पद्धतीने आपल्याला या अशा फुलवाती लावून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर जेव्हा फुलवाती अगदी घट्ट व्यवस्थित बसल्या जातील त्यानंतरच आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्याला इथं टिकली किंवा स्टोन लावायचं आहे। या पद्धतीने तुम्ही जर केलं तर अगदी खूपच सुंदर असं फूल अगदी एका मिनिटांच्या आत आपलं तयार होतं। आणि यावरती अशी एखादी टिकली किंवा स्टोन नक्की लावा, जेणेकरून याला अगदी खूपच छान असा उठावदारपणा येतो। तर या कंठीसाठी लागणारी सर्व फुलं इथं मी बनवून घेतल्यात। हे जी मोठं आहे ते आपल्याला सेंटरला लावायचं आहे आणि ही जी छोटी आहे ती या कंठीच्या साईडला आपल्याला लावायची आहे। तर आता आपण ॲक्च्युअलमध्ये कंठी बनवायला घेऊयात। तर त्यासाठी या 2 पट्ट्या आपल्याला अशा व्ही शेपमध्ये लावून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यांना असं स्टॅपलर करूयात, जेणेकरून त्या अगदी छान घट्ट बसल्या जातील। आणि त्यानंतर बघा इथं आपल्याला हा जो खालचा याचा भाग आहे याला असं कट करून घ्यायचा आहे। स्टॅपलर केल्यानंतर पट्टी व्यवस्थित घट्ट बसली आहे का नाही हे एकदा नक्की चेक करा। आणि त्यानंतर बघा इथं या पट्टीवरती आपल्याला अगदी सेंटरला आणि त्यानंतर याच्या शेजारी अशी फुलंही लावून घ्यायची आहेत। आणि त्या अगोदर इथं बघा मी याच पट्टीचा अगदीच छोटा एक असा तुकडा कट करून घेते आहे। इथं माझ्याकडे हा छोटा तुकडा आहे आणि हा तुकडा आपल्याला या पट्टीच्या खालच्या साईडला इथं असा स्टॅपलर करून घ्यायचा आहे। तर इथं मी ही अशी पट्टी लावून घेते आहे। त्यानंतर इथं आपल्याला या पट्टीवरती अशी फुलं चिकटवून घ्यायची आहेत। त्यानंतर इथं बघा मी 3 फुलवाती एकत्र करून त्या अशा खालच्या साईडला मोठ्या फुलाच्या खालच्या साईडला अशा चिकटवून घेतल्यात। आणि त्यानंतर या पट्टीचा वरचा भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर पंच मशीनच्या मदतीने तुम्ही याला असं होल पाडू शकता आणि त्यामध्ये हा असा इथं मी असा दोरा ओवून घेतला आहे, जेणेकरून ते आपल्याला गळ्यात बांधताना देखील अगदी छान सोयीस्कर होईल। चला तर मग इथं आपली कापसाची कंठी किंवा कापसाची वस्त्रमाळ अगदी तयार झाली आहे। दिसायला खूपच सुंदर दिसते, त्यामुळे एकदा तुम्ही देखील ही कंठी नक्कीच बनवून पहा। व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।